पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राधिक काय आहे? काय आहे? शिंदे सर तुम्ही पण आणि पाहिलं एका पंचसंघ ही अशी जवळीक घराबाहेर असलं चाललंय तर घरात बंद आराड काय काय चाललं असं या मी सगळं माझं रीतसर लगीन झालं पण तू दोन शिंदे सरचे काय करताय ना त्याला व्यभिचार म्हणतात। ए गोपीनाथ लाज नाही वाटत माझ्या आईवरच घाणेरडे आरोप करायला? इष्टी उद्धट पोरगी किती आगावानं उर्मट आहेस ते तर आधीच समजलेलं मला, पण आज तुझी खरी लायकी कळली। राधाक्का ही तुमची पोरगी आहे खरंच वाटत नाही, हे असले संस्कार केले पोरीवर। ओ अस्मे तुमचे संस्कार तर अख्ख्या जगाला माहिती आहेत आणि तुम्ही काय संस्काराची भाषा करालाय? इथं एका सज्जनबाईच्या चारित्र्यावर अख्ख्या गावापुढे संशय घेतला जातोय आणि अख्खं गाव मजा बघालय। इथंच तुमचे संस्कार दिसते। हद्दीत राहायचं। पण तुला कसली हद्द आली आहे म्हणा? स्वतःच्या बापाला नावानं हाक मारणारी तू, गावकी चालू आहे, समोर पंच बसलेत, याचं बी भान नाही ना तुला? तो बाप बापाच्या लायकीचा वागला असता तर बाप म्हणलं असतं की ज्याला त्याला मी ज्याच्या त्याच्या लायकीनंच वागवत्या आणि मला माझी हद्द चांगलीच माहिती आहे आणि पुढच्याला त्याच्या हद्दीत ठेवायला बी जमतंय मला। असल्या उर्मट पोरीला पोलिसात द्यायला पाहिजे। मला पोलिसात द्यायची गोष्ट करायलाय? अहो मी तर माझ्या आईच्या चारित्र्यावर चिखलबेक करणाऱ्या माणसाला मारलंय, पण तुम्ही तर गुंडासनी पाठवून हप्ता आणि खंडणी वसुलीसाठी गोरगरिबांची मारहाण करताय, त्यांच्यावर अन्याय करताय तुम्ही आणि तुम्ही कुठल्या तोंडाने इथं पंच म्हणून बसलाय? हा तुम्हाला काय अधिकार आहे न्याय करायचा? बस चल निशांत। अगं काय केलंस हे? चला
आय बोलणारच नाहीस का तू? आय अगं एवढं चिडाय काय झालं ते तर सांग. कारण माहित नाही तुला, तुझी कामच चिडावी अशी असतात. स्वतःच्या वाटला चप्पल फेकून मारलंस. जरा तर काय वाटलं का नाही तुला अस्मे? मला हे तुझं वागणं अजिबात नाही आवडलं अस्मे. आणि तुझ्या नवऱ्यानं तुझ्यावर जो घाणेरडा आरोप केला ते आवडलं का तुला? ते चुकीचंच होतं, पण तो आम्हा नवरा बायको मधला मामला आहे आणि त्याचा तुला राग येणं मी समजू शकते. पण तो राग तू ज्या पद्धतीनं व्यक्त केलास ते बी चुकीचंच होतं अस्मे. त्या गोपीनाथनं तुझ्यावर संशय घेतला, तो तुमच्या दोघांमधला मामला आहे बरोबर. तसंच माझ्या आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्याशी कसं वागायचं ते मी ठरवीन, कारण तो माझा वैयक्तिक मामला आहे. तू तुझ्या परीन बरोबर असशील अस्मे, पण मला बरोबर नाहीच वाटत. आणि मला असं नाही वाटत की ती पोरगी चुकली म्हणून. म्हणजे स्वतःच्या बापाला चप्पल फेकून मारली ते बरोबर होतं? अगं मम्मी, स्वतःच्या आईच्या चारित्र्यावर कोणी शंका घेतली तर असंच वागल की कोणी बी. आणि मी तर म्हणतो असंच वागलं पाहिजे. तिच्या जागी मी असतो ना तर चप्पल फेकून नसती मारली, जीव घेतला असता मी. ते तुमचे वडील आहेत आणि त्यासनी तो मान मिळालाच पाहिजे. आणि मान देता येत नसल तर किमान अपमान तरी करायला नको होतास. मान देण्यागत काम केलं असतं तर हक्कानं मान दिला असता की. पण त्या गोपीनाथची कामच अपमान करून घेण्यागत असतात, त्याला मी तर काय करणार? अगं किती बी सांगितलं तरी तुझं आपलं तेच. आपल्या वागण्यातून आपले संस्कार कळत असतात कसमे. त्याचा तरी विचार करायचा होतास. तुझ्या या वागण्यामुळं त्या निर्मलाबाईंनी माझे संस्कार काढले. अगं काय वाटलं असेल त्यासनी? आय त्यासनी काय वाटल ह्यानं मला काय फरक पडत नाही. त्यांची ती एक एक कामं, हप्ता वसुलीसाठी त्या काय काय करतात हे जर तू ऐकलंस ना तर तुला बी अजिबात फरक पडणार नाही. त्यासनी तर चांगलंच ओळखून आहे मी. आणि दुसऱ्यासनी काय वाटल ह्याचा विचार करून मी वागत नाही. आणि जिथं चांगलं वागायचं तिथं चांगलं वागतेच की मी. पण जिथं दुसऱ्यानं हद्द पार केली तिथं मी हद्दीत राहत नसते. समोरचा जेवढा खट अस्मी तेवढी तिखट. आणि मग माझ्यावर जे आरोप लावले ते चुकीचे नाही वाटले? मला राग आला मम्मी, पण तूच एकदा स्वतःला विचार, तिने जे काय आरोप केले ते टोटली खोटे होते का? आता वसुलीसाठी नाईलाज होतो तेव्हा नाईलाज असतो का होईना, पण आपण मारहाण करतोच की. आणि लोकांकडून जे तिने ऐकलं तेच ती तिथं बोलली. फक्त फरक एवढाच आहे की आपण लोकांनी मदत करतो, त्यांना मुदत वाढवून देतो, याची जाहिरात होत नाही. पण वसुलीच्या सक्तीची होत्या. मला काय वाटतं मम्मी, राधाकांत तिच्या पोरीनं तू आरोपी म्हणूनच बघायलास, माणुसकीच्या दृष्टीनं नाही. म्हणून तुला त्या चुकीच्या वाटतात.
निशान, जेव्हा न्याय द्यायची वेळ येते तेव्हा भावना बाजूला ठेवायला लागतात. जेव्हा तू स्वतः एखादं प्रकरण हाताळशील ना तेव्हा तू बी हेच करशील. मग जेव्हा अशी माणुसकी बाजूला ठेवायची असेल ते कामच करायचं नाही मला. करायचं नाही. तुला काही चॉईसच नाही. मुलगा आहेस तू आमचा, या साम्राज्याचा वारस आहेस आणि ह्या पुढं समधी जबाबदारी तुझीच आहे. आणि एक लक्षात ठेव, त्या राधाकाबद्दल तुला आपुलकी वाटते हे मी एक वेळ समजू शकते, पण ती पोरगी अस्मी, तिच्या संग जर तुझी मैत्री असेल तर मला चालणार नाही. काय बी झालं तरी त्या आसमी विरुद्ध पोलिसात तक्रार करणार म्हणजे मी करणार. मी चालली आता. ए शनोरिटा, थांब, माझं ऐकून घे आधी, ऐकून घे. तू पोलिसात गेली तर पोलीस चौकशी होणार. मग त्या एडिओचा विषय निघणार जो आपण गावकीत दाखवला. आपण गावकीत दाखवलेला व्हिडिओ पोलिसांना दाखवावा लागणार. आणि आपण बिनआवाजाचा व्हिडिओ दाखवलाय तो पोलीस बघणार नाही. मग पोलिसांना ओरिजिनल व्हिडिओ दाखवावा लागणार ज्यात राधी आणि शिंदे सर काय बोलले ते पोलिसांनी समजणार. तुला बहीण मानलंय ना, मग अगदी शेवटपर्यंत माघार घेणार नाही बघ. द्रौपदीसाठी कृष्ण धावून आल्याला तसे माझ्यासाठी तुम्ही आहेत बघा. म्हणजे आपणच अडचणीत येणार. नाही म्हणजे पोलीस केस करून चालणार नाही. नाही 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 नाही, पण काय तर केलंच पाहिजे. मला का नाही या अस्मीची चांगली जिरवायची. जिरवूया ग, जिरवूया. पण आता असा डाव खेळायचा आपण का आपण डाव खेळतोय हे फक्त आपल्यासनी माहित पाहिजे. आणि ह्या विषयी त्या अस्मीला आणि राधीला कळण्या अगोदरच यांचे पत्ते इसकटले पाहिजे. राधे, कालच्या प्रकरणानंतर या घरात पाऊल ठेवायची हिंमत तरी कशी झाली तुझी? हो बाय, आताच्या आता बाहेर निघ. वाटेल ते बोलायचे ते बोल मला तू आज. पण आज मी इथं आलोय ते तुम्हा सगळ्यांची माफी मागायला. आणि तुम्ही माफ केल्या बिगर मी इथून जाणार नाही, नाही जाणार. काल तिकडं सगळ्यांचे देखत माझ्यावर इतके घाणेरडे आरोप केले आणि आज माफी मागायलाय. चुकलं माझं, पण मी मुद्दामून नाही केलं ग. माझा नाईलाज होता. ही आमिनीमुळं केलं. तुला माहिती आहे ना ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे माहिती आहे ना तुला. तिचं ऐकलं नाही तर सुखानं जगू नाही द्यायची ती मला. आणि तुम्हाला बी. आता गावकीत जे काही झालं की नाही ते सगळं विसरून जा. आणि असंच विसरून जाऊ असं नाही म्हणते मी. चुकीचं वागलोय की नाही मग त्याची शिक्षा मी भोगणार. त्याची शिक्षा मी भोगणार. त्याची शिक्षा मी भोगणार. मी शिक्षा भोगणार. शिक्षा मिळायला पाहिजे. यो माणूस नाटक करायलाय. उगा याच्या नाटकाला बळी पडू नकोस तू. अस्मी, ही सगळी माझी नाटकं म्हणते तू. अस्मी, ठीक आहे मग तुझ्या स्वतःच्या हाताने थोबाड फोड माझं. नाहीतर तुझ्या चपला कुठे आहेत त्या चपलाने मार मला. आवाज तेवढं मार. मला तुम्हाला त्रास द्यायचा नसतोय, पण मला
खूप त्रास होतो म्हणून माझं नाईलाज आहे, म्हणून मी असं वागलो. काय करायला तू जवळ मला माफ करत नाही तवर मी उठणार नाही राधे. आई अगं ह्यो माणूस नाटक करायलाय ग. माफ कर मला राधे, माफ कर. हाऊ टाकी हाऊ. म्हणजे माफ केलं तुम्हाला? अर्जू तुम्ही माफ केलं मला? माफ केलं मला? पण एक विनंती आहे माझी, मी इथं येऊन तुमची माफी मागितली हे यामिनीला सांगू नका. त्याला अजिबात कळू देऊ नका, तर ती भडकेल. मला त्रास देईल तर देईल, पण तुम्हाला मी सोडणार नाही. नाही सांगणार ना? सांगा ना, नाही सांगणार? बोला की. दिदे, अगं सकाळीच झाडले की. आईला या गोपीनाथची नाटकं समजत कशी नाही? तो रोज उठून काहीतरी करतोय, आपल्यासनी त्रास देतोय, आणि मग त्याचा डाव उलटला की हिथं येऊन माफी मागायचं नाटक करतोय, आणि आपल्या आईच्या डोळ्यात लगेच पाणी येतंय. वय कवा कवा तर मला पप्पांपेक्षा आईचाच जास्त राग येतो बघ. राधीनं आणि अर्चूनं मोठ्या मनानं माफ केलंय मला. तुम्ही दोघी बी तसंच मनातला बी कचरा झाडून टाका. हे बास, मी गावकीतलं सगळं इसरायचं ठरलंय, आणि मला माहिती आहे माझं वागणं तुला नेहमीच नाटक वाटतं. म्हणून धर. मी तुला एक सल्ला देते. मी 1 ते 10 उलटे आकडे मोजायची सुरुवात केल्या, ते संपायच्या आत निघायचं बघ. 10, 9, 8, 7. यो माणूस एक दिवस मरत असतोय माझ्या हातनं. पण दिदे, पप्पा काय म्हणले? गावकीतलं सगळं विसरून जायचं ठरलंय म्हणजे गावकीचा अध्याय संपला. आता गावकीचा विषय काढायचं धाडस बी करायचे नाहीत ते. म्हणजे यापुढे ते आपल्यासनी कधीच त्रास देणार नाहीत. कुत्र्याचे शेपटीगत आहेत ती दोघं, कधी सरळ होणार नाही. काय तर नवीन हुडकून काढतील बघ. सगळं ठीक असेल ना हो तिकडं? मला राधा कशी लय काळजी वाटायला. ए दाद्या, आता आपल्याकडे वहिनीचा नंबर असता तर तू वहिनीला फोन केला असतास ना. अरे आता विचार करण्यापलीकडे आपल्याकडे पर्याय आहे का? ए दाद्या, तुझं ना कवा कवा समजतच नाही बघ आमासनी. आता एवढा भारी चान्स होता सोहमकडनं वहिनीचा नंबर मिळवायचा, का नाही घेतला नंबर? अरे दाद्या, तुझ्याकडे वहिनीचा नंबर असेल ना तर तू केव्हा बी फोन करून भेटू बोलू शकतोस. नाही रे, नाही. मी तायडीला कबूल केले, लवंगी मिरची संघ फ्रेंडशिप झाल्यानंतर तिच्याकडनंच नंबर घेईन म्हणून. चान्स मिळाला म्हणून नंबर घेणं मला नाही पटत.
हॅलो हॅलो अर्जू ऐक ना मी का कोण आहे पैसे कधी देणार आहे आमचे देणार आहे का नाही पैसे आमचे 10 लाख दे आमचे 10 लाख दे मार नका मार नका 10 लाख दे आमचे देणार